जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय गंगाजी बापू महाराज की जय संत मोतीराम महाराज की जय पार्वते पदे शिवा हर हर महादेवा हरि हरि श्री गणेशाय नमः श्री रघुनाथाय नमः श्री लक्ष्मी नमः श्री सरस्वती नमः श्री गोपाल कृष्णाय नमः श्री गंगाजी बापू देवताय नमः बैसू घातले वराशना निल्या चरण छाळन जीवना आद्या बदा संपादन पूजा विधान मांडिले पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या समरण सकळ विद्येचे होया अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे नमस्कारुनी ते आता कोण महाराज काल नेमी जरी राक्षस असेल तर भगवंताची तरी सेवा म्हणून माय बापो बैसू घातलेवर आसन घातलेलं आहे आणि त्या आसनावर मारुतीला बसून महाराज बोलू लागले. बरो कसं बोलाव ते तरी कळू महाराज इथं आल्या एवढं तरी आपल्याला कळण्याचा प्रयत्न करू. बोला. नम्र होऊन अत्यंत चरण चुरावया धावदानिले फळे मुळे समजतात कपिसिया तिथे मांडिले महाराज नम्र होऊन अत्यंत मेनासारखा नम्र झाला माय बापो आणि कपीचे असणार पाय चुरण्यासाठी धावू लागला. गाववाल्यानं मला 4-5 बाऱ्या माझ्या देखत सांगितलं की वाचकानं सूचकानं आपलं आपलं भान ठेवावं. आम्ही जर वाडीत बसावतो मागं यायचं कसं व्हावं एवढं तर कळा. वही हे तेवढी सांगण्याचा प्रयत्न करता महाराज. काय गरज येते का परमात्मा दुसरा सांग तुम्हाला होई नाही. 6-7 नंबर गेलाय वही सांगा महाराज. आणि काय केलं बोला. स्वामी अंगीकारावे फळमुळ प्राशन कराय शीतळ जळा मार्गी शिनले ती बहुळ खेद कलोळा सर्वांग्या. महाराज स्वामी महाराज तुम्ही असणार फळ मूळ खा. काय म्हणू लागला. मार्गी शिनले ती बहु वेळ. महाराज काय झालं तुमच्या अंगावर घाम दिसतय अशा पर्यंत असणार काळणी मी म्हणू लागलं. महाराज घाम कोणला येते मामा. काम करण्याला कधीच येत नाही. जे 12 महिन्याला करते त्याला येतय. हे का 12 महिन्याचं महाराज होतं का हे मारुती. अरे बुडातलं महाराज होतं त्याला कसा घाम येईल. आणि काय बोला. देश तोषी जैसा रामदूता वानर तनु ग्रहिता कोण कार्यात वरिता तुम्ही भीतीने केल्या. मी म्हणू लागलं दिसत होती राम धूत. रामाचा धूत दिसल्याने वाटतंय बाबा माता तुम्ही कशा करता आल्या मामा. आता तितक्या लांब काम गाव सोडून इथं कशाला आले म्हणले शक्ती आहे म्हणूनच आले असतील की. तसं महाराज रामाचा बघताय काम आहे म्हणून आलेत मारुतीला. आपण काय नेहमी विचारू लागलं कशा करता आल्यात महाराज हे तरी सांगा. बोला. म्हणाल तू काय जानसे मज भेटी झाली बहुतार शिष्या त्यावे सांगितले भारतेसे ऐक तुझ्या पाशी सांगेना. महाराज म्हणाला असणार तू काय जाणशील. तो महाराज काय नेहमी सांगू लागला. आतापर्यंत झालं महाराज लहानपणापासून शेकते ऐकत होतो पासून अशा म्हाताऱ्या महाराजाच्या भेटी झाल्या. आणि मनुष्याने असणार महाराज मला माहित आहे. तुला काय सांगावं म्हणले सगळ्याच्या भेटी झाल्या. आजपासून रामानं ऐकतो काय. आणि काय म्हणू लागलं. राम लक्ष्मण बंधू दोघे
पेत्र वचने निगती वेगे करमुनिया मै सर्वांगे वना वेगे पयाल्या. महाराज राम लक्ष्मण बंधू दोघे दोघ जण भाऊ होत आणि महाराज पित्याच्या वचनासाठी असणार दोघ जण वनाला निघाले. आता महाराज रामायणच आहे हे बी, पण रामायण सांगता सांगता दोघही रामायण सांगतात. मग तुमच्या इकडे सांगतात की नाही मला माहित नाही बरं. जे महाराज सांच्या परी डुलत येते ते रामायणच सांगते आणि आमचे महाराजही रामायणच सांगतात. ह्या दोन्ही रामायणामध्ये महाराज हे कोणाचं काळ नेहमीचं रामायण आहे तसं आहे. बोलायचंय आपल्याला बोला. त्यांचा पुरुषार्थ अद्भुत परिसता तो कपिनाथ आवडी उठली बहुत अनुचरिता परिसावया. महाराज सांगितलं काळ नेहमीनं त्यांचा पुरुष अर्थ महाराज पिणीयत जास्त हे म्हणले. आणि मारुती रायाला काय झालं मामा, आता आमच्या कोणी महाराजानं बघू महाराज आपला का ते म्हणायचं नाही. ऐकल्या बरोबर आवड येतीन जावं वाटतंय ही आवड आहे. आणि ती मारुती रायाला आवड तयार झाली आणि आवड तयार होऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागले. कसं ऐकलं बोला. सोयवरी भंगिले हार गोदंडा रावणाचे काळे तोंडा झाडिले भार्गवाचे बळबंडा येस प्रचंडा घेतल्या. महाराज आता गेला कोणीकडे महाराज ये दोळवर एक खट आता कोट सईवरी असणार महाराज. हार म्हणजे महादेवाचं धनुष्यबाण आणि तू असणार महाराज कोण रामानं असणार महाराज मोरड्या गेलं आणि रावणाचं काळ तोंड झालं. आधी महाराज याला पाळलं म्हणून काळ तोंड. आता चालू आहे महाराज कोणीकड चला. सीते समवेता दोघे जण वना निघाले आपण मारून राक्षस दारुणा वाळीवे जान मारिला. महाराज सीते सगट दोघे जण महाराज सीता असणारे आपली महाराज आता पत्नी आहे आणि तो असणारे घेतली आणि घेऊन शेनी वनामध्ये निघाले. आणि निघाल्याच्या नंतर महाराज काय केलं जनस्थान महाराज तिथं आल्याच्या नंतर राक्षस गण मारली म्हणाले. कोण असणार काय नेहमी सांगाले बोला. राजा सुग्रीवादी झाले वानर सैन्य अपवेशा केले ते वानर तनुज देखले म्हणून पुसिले उतारा. राजा सुग्रीव आता पुन्हा माग फिरलं माय बापू हेलपाटे खायला म्हणावं लागेल की आता त्याला महाराज मी तुम्हाला आधीच सांगून गेलो. आणि तू असणार राजा सुग्रीव महाराज आणि राजा सुग्रीव असणार महाराज त्याच्या भावाला मारलं तो राजा सुग्रीव केला आणि म्हणून त्याच्यासारखी तनू दिसली म्हणून पुसलं. काहीतरी निमतानं महाराज हा काय की खलताय दिसालाय शक्ती आले गावात हे म्हणून आल्या काय की वाटलं म्हणून म्हणाले बोला. स्वागत सुगा तुझा सनात करावे मजा जरे दे कशी अधिकार वजा जीवेचे गुजा तुझ सांगवा. तरी पाये पासणार तो गुज आणि पुन्हा म्हणू लागला सनात करावे मत. महाराज सनात मला करा म्हणून माझ्या जीवातली जी काय गुज आहे माय बापू कोणला सांगायची नाही ती गुज सांगतो म्हणून लागलं. आणि काय म्हणतात श्री रामाची निज कथा तापस मुखे ऐकता उल्हास झाला कपिनाथा सादरता देखुनी सादरता वानरिया. महाराज श्रीराम प्रभूची असणारी महाराज
राम कथा श्रीराम कथा आहे. आणि ती कथा ऐकल्याच्या नंतर कोणही सांगो माय बापू, येड्यानं सांगो कोणही सांगो त्याच्याबद्दल नाही, पण असणारी राम प्रभूची कथा आहे. तापस असणारा महाराज काळणी मी हे, आणि त्याच्या मुखानं ऐकल्या तरी मारो चिरायला महाराज आनंद झाला. का झाला बरं? त्याच्या मुखानं महाराज, आता एका जागेवर वही गेली, मला काही येत नाही रामायण, मी काही ऐकत नाही, पण कस तरी येतो इथवर. कशी वही गेली? महाराज जरी असणार संस्कृत भाषेचा एक शब्द गेला तर नरकाला जावं लागते. आणि रामायण असणार महाराज कसंही सांगितलं तर उदार होते वही म्हणली. म्हणून महाराज येड्यानं जरी सांगितलं तरी उदारच, आणि महाराज शहाण्यानं सांगितल्यावर तर जर असं महाराज वागण्याचा फरक पडल आणि उदारही होईल, दोन कामं होतील. जरा फरक झाला बोला. श्रीरामासता जनताने रावण कपट रूपे येऊनिया शून्याश्रम देखोने श्रीराम पत्नी चुरिल्या. महाराज श्रीराम प्रभू असतावळी महाराज असणार जनताने तिथं असणार महाराज आपला आश्रम केला, आणि त्या आश्रमामध्ये असणार राम प्रभू राहू लागले. आणि रात्र असणार पर्णकुटी आहे, आणि तो सुनी फायलीन हे रावण महाराज तिथं आलं म्हणले. आता कोणीकडे वही लांबली बोला. ते सीतेच्या दावण्यासे श्रीरामन घे वेगेसे मार्गी आडवे होता राक्षसाच्या श्रीरामी त्यासी मारिले. महाराज ते सीतेची धावण्याशी महाराज आता जो आपल्या घरी असणं महाराज पर्णकुठी मध्ये सीता नाही, मनुष्यनी राम असणार हरणाला महाराज मारल्या गेलं, आणि ताबडतोब वापस आले. आल्याच्या नंतर पत्नी नाही सीता नाही म्हणून महाराज ताबडतोब निघालेले आहेत. कशा करता? शोध करण्यासाठी बोला. वाळीने पिडून सुग्रीवासे हरिली स्त्रियाने राजास्या रामी मारुनी त्यासे सुग्रीवासे स्थापिल्या. महाराज वाईनं काय केलं? आता आपला भाऊ आहे, जरी एखादी गोष्ट चुकली तर मामा निमा तर हिस्सा द्यावा की. तुमच्या मनावर आपलं काही म्हणणं नाही महाराज, लांबून आल्यावर 10 वयात द्या महाराज. जाऊ द्या, आता काय एवढंच बोलायचं आपल्याला, तिकडं करताय पण इथं बोलालो माय बापू. तो असणार सुग्रीवाचा जो राजे हिसकाटून घेतलं, आणि घेतलं ते घेतलं महाराज, त्याची पत्नी बी हिसकाटल्या गेली. आणि त्यावेळेस असणार राव महाराज हो असणार हेच म्हणू लागलं महाराज वाळीच. काय म्हणू लागलं? रामा, आणि तू कपट करून मला मारलं. म्हणलं की महाराज कपट करून मारलं, पण रामानं सांगितलं आधी आपल्या चुकी बघ ना महाराज. इथं वही सांगतो मी बी महाराज, आपल्या डोळ्यात महाराज मुसळ गेलेलं दिसत नाही, मात्र लोकांच्या डोळ्यातलं कुसळले डबल दिसते बापू. आपली चूक दिसू द्या, खोटा हरिपाठ माझं काकड्यामध्ये अभंग हे ध्यानात ठेवायचं. आणि काय बोला? सुग्रीव राजा मावेरा सकळ भानराचे भारा झाले श्रीरामाचे किंकारा बदव उपकार होवनिया. महाराज जो असणारे वाणीर, आणि तो सकळ वाणीराचा भार कोणाचे मामा? श्रीराम प्रभूचे झाले किंकर. माय बापू देवाचा किंकर व्हावं, संसाराचेच किंकर झालो मामा. मीच झालो बरं. रात्रंदिवस तेच गोड लागाले माय बापू. पोटी मी ती काही कळणार का कळणार मला ते का गोड लागत असेल मामा, मला काय त्या कळालं नाही, आजपर्यंत कळालं नाही. पण महाराज आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणा साविशाचा.
आयुष्य वाया जाऊ नये म्हणून मायबाप परमार्थाच्या वाटेला लागण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न महाराज इथं सांगू लागले. बोला. दोघा पडिल्या दिसखे समुद्र शिळा बांधिल्या देखा हा. न लागता निमिषय का लंका समुख वेत्य झाल्या. महाराज दोघा पडले अतिशय सखे. महाराज मग रामाचा आणि सुग्रीवाचं सख्यपण झालं आणि झाल्याच्या नंतर महाराज सागर आहे आणि सागराच्या जवळ आल्याच्या नंतर महाराज तो शिळा असणाऱ्या सागरावर तळल्या आणि सेतू बांधला म्हणले ना अलीकडे आले आणि काय केलं. युद्ध झाले घोरांदरा रावण प्रधानादि कुमारा मारिले सैन्य झुंजारा मारिले समग्र वेका वेका. महाराज युद्ध झाले अति झुंजार. महाराज रावण जो असणारे परदान रावणाचे महाराज जो असणारे भाऊ एक एक असणारे मारले म्हणाले. महाराज एवढं याला माहित होतं की महाराज सांगितलंच होतं एकाएकीत आलेलं पण एवढं ज्ञान सांगलं कामुळं मामा आपल्याला काहीतरी चांगलं म्हणावं म्हणत मग बाकीचं काही नाही ते बी. आणि काय बोला. दुखे खवळला रावणा घेऊन ब्रह्मशक्ती आपणा हृदय सुमित्राचे लक्षणा शक्ती दारुण हानी चल्या. महाराज दुःखे खवळला रावण आणि त्या दुःखानं असणार मायबापो रावणाला दुःख झालं खवळला आणि खवळल्यामुळं असणार महाराज ही का मुळे आली हो ब्रह्मशक्ती. महाराज ही ब्रह्मशक्ती आली ते महाराज ज्या वेळेस पार्वती मागाय गेलं तेव्हाच महाराजाच्या माग गर लागली. ज्या दिवशी ह्या मनामध्ये परमार्थ करता वेळेस वाईट वासना तयार होईल त्या दिवशी मरणाची सुरुवात झाली मायबापू. आणि म्हणून रावणाच्या माग ती ब्रह्मशक्ती दिली महाराज. का दिली. अरे म्हणली ही ब्रह्मशक्ती घेऊन जाय महाराज. पार्वती संग आली नाही महाराज. कोण होती. माता म्हणत होते मायबाप. गुरुची पत्नी म्हणजे आपली कोण मामा माताच ना. महादेवाला गुरु मानित होता. मग कोण पडली ते तुम्हीच बघून घ्या. पार्वती मागितली महाराज. मनुष्याने ती ब्रह्मशक्ती दिल्या गेली. ब्रह्मशक्ती दिल्यावर काय घडलं बोला. शक्ती भेदून हृदयासिया निघून गेले भूमेसे आती विकळता सुमित्रासे वडिलाचे ते निचेष्टिता. महाराज तो शक्ती आहे आणि तो शक्ती असणारी लक्ष्मणाच्या ह्या हृदयात भेदल्या गेली आणि भेदून शनी महाराज तो असणारी पाताळात गेली आणि पाताळात गेल्यावर आमचे लक्ष्मीजी महाराज थोडस भावाचं दुःख सांगितल्यामुळं लक्ष आणि मन बाजूला गेलो. ही शक्ती आदळल्या गेली म्हणून महाराज परतईवर पडली. आपलं तीच गोष्ट आहे बोला. वाचवा वया सुमित्रासे निवालू औषधीश्या सूर्य न उदयासे मजत बरेशी जाणे असे. महाराज वाचवावया लक्ष्मणाशी लक्ष्मणाला वाचण्याकरता महाराज ह्या टायमाला असणारा औषध न्यायला आलो आणि मनुष्याने मारुती म्हणून लाला काय नेहमी सत्य कर्मा व्हाये साये घातलिया बहे नरका जाणे. एवढं तरी कळावं मामा. परमार्थाचं काम आहे मग चांगलं वागाव. तिथं इग्न करू नको म्हणला महाराज. मी देवाचं काम करायला आलो तरी महाराज माणसं किती महाराज राहो पोतराज राहो सारखंच आहे हो. आणि काय बोला. कुंडली गवरधारी विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र